बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। पावसाची अखंड रिपरिप, अधूनमधून मुसळधार धारा आणि दिवसभरात सूर्यदर्शन नसल्यानं खऱ्या अर्थानं पावसाळा सुरू झाल्याचा आज अनुभव आला। त्यामुळे पंचगंगेसह सर्वच नद्यांची पाणी पातळी झपाट्यानं वाढू लागली आहे। गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यात सरासरी 19.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। पण आज सकाळपासून पावसाचा जोर वाढल्यानं जिल्ह्यातील 7 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। दुसरीकडे कोकण आणि मुंबईत तर पावसाच्या कोसळधारा सुरू आहेतच। शिवाय पुढील 3 दिवस कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल असा हवामान खात्याचा इशारा आहे। आज सायंकाळी 6 वाजता राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी 16.9 फुटावर गेली। त्यामुळे राजाराम बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। आज सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं जोर पकडलाय। त्यामुळे गेल्या 24 तासात पंचगंगेची पाणी पातळी 5 फुटांनी वाढली आहे। आज दिवसभर सूर्यदर्शन झालंच नाही। काळ्या कुट्ट मेघांची आकाशात प्रचंड दाटी झाल्यानं खऱ्या अर्थानं पावसाळ्याला सुरुवात झाली। दिवसभरात कधी भुरभुर तर बराच वेळ मुसळधार पाऊस झाला। विशेषतः धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आहे। त्यामुळे पंचगंगेसह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये। यावर्षी वळीव पावसानं फारशी हजेरी लावली नाही, तर जूनही बऱ्यापैकी कोरडा गेला। अशावेळी पाणी टंचाईचं संकट गडद बनलं होतं। आता जुलै महिन्यात अपेक्षेप्रमाणे दमदार पाऊस सुरू झाल्यानं साऱ्यांनाच दिलासा मिळालाय। गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 19.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यामध्ये सर्वाधिक 67.7 मिलीमीटर पाऊस गगनबावड्यात झाला, तर सर्वात कमी म्हणजे 6.8 मिलीमीटर पाऊस शिरोळ तालुक्यात झालाय। गेल्या 24 तासात पंचगंगेची पाणी पातळी झपाट्यानं वाढली आहे। जिल्ह्यातील 7 बंधारे पाण्याखाली गेले असून सकाळपासून शिंगणापूर बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागलंय। या पाण्यातूनच आज सकाळी धोकादायकरित्या वाहतूक सुरू होती। त्यामुळे प्रशासनानं शिंगणापूर बंधाऱ्यावर बॅरिकेड लावून वाहतूक बंद केली। आज सायंकाळी 6 वाजता राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 16.9 गेली। राजाराम बंधारा पाण्याखाली गेल्यानं इथली वाहतूकही बंद झाली आहे। पण संपूर्ण राज्यात समाधानकारकरित्या पाऊस सुरू झाल्यानं शेतकऱ्यांसह साऱ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकलाय। दरम्यान 6 जुलैपर्यंत कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे।